जय शिवराय. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आज चाललो आहे आपण, गाडी काढली आहे, गावाला होतो. 1 मिनिट गाव बघून घ्यानंतर बाकीचं बोलतो. हे आमची ग्रामपंचायत कळमना. तर निघालो आहे मी समुद्रपूरला. हे आमचे गाव आहे. अशा गावाकडले हाल. आज पाऊस, सकाळपासूनच पाऊस सुरू आहे इकडे. तुमच्या गावचा रोड बघा आता कसा आहे. वाटतो का ते इकडे कुठे रोड असेल म्हणून तुम्हाला? बघा, जंगलातून रोड आहे आमच्या गावाला जाण्यासाठी. बघा, जागोजागी असे डबके साचलेले असतात तिकडे. समोरून 2 व्हीलर जरी आली तरी गाडी थांबवावी लागते. कोणी लक्ष देत नाही इकडे. बघा किती पाणी. थोडाच पाऊस आला तरी एवढाला पाणी साचून राहतं. आता हे पाणी 15 दिवस साचून राहतं. बघा, आता समोरून ऑटो आला आहे. एक तर त्याला थांबवावी लागेल, नाही तर मग आपल्याला, नाही तर मग इकडे कचऱ्यात घालावं लागते. चला, आता लागला आहे हायवे आपल्याला. तर आजची सकाळी पावसानेच सुरुवात झाली. पाऊसच सुरू आहे अजून पण. आता थोडा थोडा थेंब सुरूच आहे. माहीत नाही आज दिवसभर काय बंद होतो नाही होत, माहिती नाही. तर आज आपल्याला ट्रिप लागलेली आहे आपलं महाराष्ट्राची कुलदैवत तुळजाभवानी मातेची. तर आपण आज 5ला सायंकाळी तुळजापूरसाठी निघणार आहोत. त्याचे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच. त्याच्या आधी आपल्या गाडीचा एक मागचा शॉकअप खराब झालेला आहे. गाडी मागून अशी दोलांडते. तर आता ते काम आधी करून घेणं आपल्याला आवश्यक आहे. तर ते आता आपण जाणार आहोत जामला आपल्या सर भैयाकडे. तिथे आपण मागचा एक शॉकअप बदलून घेणार आहोत. नंतर आपल्याला 2-3 कामे आहेत समोर मला माहीत पडेलच. ते 2-3 कामं आटपून नंतर थोडा आराम करून मग आपण सायंकाळला 5ला निघणार आहोत तिकडे तुळजापूरसाठी. तर रात्री तर काही दाखवू शकणार नाही. हे पोचलो आहे आपण आता कानळी म्हणून गाव आहे. हे पोस्ट आहे आमच्या गावची. ते पोस्ट ऑफिस आहे आमच्या गावचा. म्हणजे आमच्या गावाला जो पोस्ट म्हणतो इथूनच येते. इथेच मेन ऑफिस आहे पोस्ट ऑफिस. इथून आता आपला थोडं 1 किलोमीटर गेलं की आपल्याला हायवे नंबर 7 लागेल. तिथून आपण जामला जाऊ. तर बघू शकता मित्रांनो, आपण आता पोचलो आहे हायवे नंबर 7. इथून आपल्याला राईड घेऊन जामसाठी जाणे. राईड घेणं काळजीपूर्वक घ्यावं लागतं. आणि तर या रोडने ट्रॉफिक खूप असते आणि मागून पण गाड्या सुरू असते, पुढून पण असते. तर आता लागलो आहे आपण हायवे नंबर 7. हा आहे जम्मू ते कन्याकुमारी डायरेक्ट आमच्या गावाजवळून गेलेला आहे. आपल्या देशाच्या 2 टोकांना जोडणारा रोड म्हणजे नॅशनल हायवे क्रमांक 7. त्याला तर मित्रांनो, आता आपल्या गाडीत आहे डिझेल कमी. तर आपण आता इथे आपल्याला एक कंपनीचा पेट्रोल पंप लागलेला आहे. सुंदर पेट्रोल डिझेल मिळते इथे. डेन्सिटी पण छान असते. ते पण कधी आल्या
चांगलं डिझेल असतं, ॲव्हरेज पण चांगली जाते गाडी. तर आता मी पण माझ्या गाडीत आपल्या स्वप्नपूर्तीमध्ये टाकून घेतो डिझेल. चला तुम्हाला दाखवतो पेट्रोल पंप बघा. तर हा आहे तो आपला भारत पेट्रोलियमचा डिझेल पंप. म्हणजे CNG वगैरे सगळेच आहे इकडे अवेलेबल. मोठा पेट्रोल पंप आहे सगळी. चला आता डिझेल टाकतो. डिझेल टाकून घेऊया. तर चला मित्रांनो, डिझेल टाकलं आहे, पेमेंट केलं आहे, तर निघलो इकडे. तर आता आपल्याला जाणे आहे गॅरेजवरती, शॉकअप बदलवणे, नंतर दुसरे काम आहे 2-3 ते करणे. मला पण कधी डिझेल टाकायचं राहिलं तर इथून टाकत जा. चांगला पेट्रोल पंप, डेन्सिटी पण छान असते. तर मित्रांनो, हे आलो आहे आपण चौरस्ता. इथे ट्रॉफिक लागला आहे, आपल्याला थोडंसं इकडून लेफ्ट. इकडे गॅरेज आहे आपल्या मित्रांचं. पोचलो आहे आपण. हेच आहे आपलं गॅरेज. इथे आपल्याला शॉकअप टाकणे. शॉकअप. चलो अभी अपना शॉकअप काढायला लागले अफसर भैया. हे देखो नीचे चले गए. चला आपण तोपर्यंत आता शॉकअप घेऊन येऊ. घेतलंय आता शॉकअप मित्रांनो. तर याला नवीन लावायचा. काय बरोबर पाहिजे ना उद्या यूट्यूबवर. ये हमारे अफसर भैया सभी गाड़ियों के काम किए जाते हैं. कौन सा भी प्रॉब्लम हो चुटकियों में सॉल्व. बोलेरो का नेवा 600 रुपये. क्वालिटी है ना सीरी. चला आता टाकतोय मित्रांनो. मग बघू गाडी येते की नाही जागेवर. तर नाहीतर मग त्या मोठ्या जे स्प्रिंग दिसते त्या बदलाव्या लागेल. बघू आता. आजची तर ट्रिप होऊन जाईल आपली. चला भेटू.